देईल नित्य सुखा प्रभुचा 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 करवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न तुझा पथ मुक्ती पदा तो पतित सखा देई अधमुक्ती विनम्र जना म्हणूनी तू शरण तया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुचा 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 धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न तुझा पथ मुक्ती पदा मनुजांच्या हरी अवघ्यातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुचा 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 धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न तुझा पथ मुक्ती पदा. मंडळीने बसावं, प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सनातन पवित्र सकाळपर्यंत आम्हा सर्वांना सुखरूप ठेवला आहेस. आपल्या परम सामर्थ्याने या दिवशी आमचे संरक्षण कर आणि असे कर की आज आम्ही कोणत्याही पापात किंवा संकटात पडू नये, परंतु तुझ्या दृष्टीने जे सरळ ते आम्ही सदा सर्वदा करावे, म्हणून आमची सर्व कृत्ये तुझ्या योजनेने व्यवस्थित व्हावीत असे तू दयेने कर. आजचा हा पवित्र विधी प्रभू तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी, तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथा योग्य वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू आम्हावर दया कर आणि ह्या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही, असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आपण प्रार्थना करू. पुनरुत्थानानंतरचा 6वा रविवार यासाठी नेमलेली सार प्रार्थना.
हे सर्वसमर्थ देवा, तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गात विराजमान झाल्यामुळे आम्ही त्याचे चित्त तेथे लावावे आणि सदैव त्याच्या सहवासात राहावे असे तू कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेली शास्त्रपाठ आहे. पहिला शास्त्रपाठ आहे प्रेषितांची कृत्य याचा 18वा अध्याय, त्यातील पहिल्या वचनापासून शास्त्रपाठास प्रारंभ होत आहे. प्रेषितांची कृत्य याचा 18वा अध्याय, त्यातील पहिल्या वचनापासून. त्यानंतर तो अथेने सोडून करिंथास गेला. तेव्हा तेथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी कैद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता. त्याच्याकडे तो गेला आणि त्याचा व ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला व त्यांनी मिळून तो चालविला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शाब्बात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेलेन्यांची खात्री करून देत असे. सिला व तिमोथेय हे मासोदिनियातून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पाऊल घडून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर. मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्यांचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पावलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही. कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहिला. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. दुसरा शास्त्रपाठ प्रकटीकरणाचे पुस्तक याचा 21वा अध्याय, त्यातील पहिल्या वचनापासून शास्त्रपाठास प्रारंभ होत आहे. प्रकटीकरणाचे पुस्तक याचा 21वा अध्याय व त्यातील पहिल्या वचनापासून. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील. तो त्यांचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्या देखत सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजा असणार बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचन विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले. मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी तानेल्याला जीवनाच्या झराचे पाणी फुकट देईल. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्यांचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल. येथे शास्त्रपाठ संपत होतो. आपण शुभवर्तमान ऐकण्यासाठी उभे राहूया. गीत नंबर 426.
ताप करुणी गुरु शिष्य द्वारे जाता शरण तो उदार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार असला कितीही मोठा पतित तो असला कितीही मोठा पतित तो तरी देव करी अंगीकार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार प्रभु ख्रिस्त रक्ते पापे तयाची प्रभु ख्रिस्त रक्ते पापे तयाची उशितो कृपाळू अपार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार शुद्धात्मयाने गुरु पुण्य वस्त्रे शुद्धात्मयाने गुरु पुण्य वस्त्रे भूषित करिया सफार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार कर कापतिता करसी प्रभुचा कर कापतिता करसी प्रभुचा आमंत्रणाचा नकार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार प्रभू तुम्हा सहसो. शुभवर्तमान संत योहानकृ शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 20 वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करीतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामध्ये एक व्हावे. कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. तुझे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही
एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. आणि यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले, आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बाप्पा, माझी अशी इच्छा आहे की तुझे मला दिले आहे त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखिले आहे, आणि तू मला पाठविले आहे असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. सर्वसमर्थ एक देवतो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरिया हिजपासून देह धारून मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचो मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राजाचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाणी बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेसियाविषयी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे, हे मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. मंडळीने बसावं. यावेळेला एक गीत गीत नंबर 409. ख्रिस्त माझा कारणहार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त
सेंट फिलिप चर्च नाशिक या आपणा सर्व मंडळीला माझा ख्रिस्तात सलाम. सलाम. आज प्रथमच आपल्या चर्चमधून या ठिकाणी धर्मप्रांताने आदेश पत्र दिल्यामुळे या मंदिरामध्ये ही सेवा करण्याची परमेश्वराने ही संधी या ठिकाणी मला दिलेली आहे. मी रेव्हरंड अनिल वंजारे, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी श्रीरामपूर या ठिकाणी मी सेवा करत होतो आणि नाशिक धर्मप्रांतामध्ये अनेक मंडळामध्ये परमेश्वर देवबापाने आत्तापर्यंतची ही सेवा देवाने त्याच्या सेवेसाठी निश्चित आशीर्वादित केलेली आहे. आणि धर्मप्रांतामध्ये काम करत असताना ज्या नाशिक धर्मप्रांत कार्यकारिणीची जी सभा झाली 16 तारखेला, त्यामध्ये जे ठराव करण्यात आले, ज्या बदल्या धर्मप्रांताने केलेल्या आहेत, त्याचं पत्र मी आपणापुढे या ठिकाणी वाचून दाखवत आहे. प्रति माननीय रेव्हरंड अनिल फिलिप वंजारे, प्रीस्ट इन चार्ज सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. विषय: सेंट फिलिप चर्च मराठी मंडळी, नाशिक रोड येथे पूर्णवेळ प्रीस्ट इन चार्ज म्हणून नेमणुकीबाबत. पाळकसाहेब, आपणास नाशिक धर्मप्रांतातर्फे ख्रिस्तात सलाम. आपणास कळविण्यात येते की नाशिक धर्मप्रांत कार्यकारिणी समितीची सभा कॉन्फरन्स हॉल, बिशप हाऊस, तारकपूर, अहिल्यानगर येथे दिनांक 16/5/2025 रोजी संपन्न झाली. सदर सभेमध्ये ठरल्याप्रमाणे ठराव क्रमांक FC 57/5/2025 नुसार आपली बदली सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी येथून सेंट फिलिप चर्च मराठी मंडळी, नाशिक रोड येथे पूर्णवेळ प्रीस्ट इन चार्ज म्हणून 1 जून 2000 पासून करण्यात आली आहे. आपल्याकडील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी या सेंट फिलिप चर्च मराठी मंडळी, नाशिक रोड या चर्चचा संपूर्ण चार्ज रेव्हरंड फिलिप वरा पाळकसाहेब यांच्याकडून घेण्यात यावा व सेवेत रुजू झाल्याचा अहवाल धर्मप्रांत कार्यालयात लेखी स्वरूपात 8 दिवसाच्या आत कळवावा. आपणास हे पत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. सदर पत्राची प्रत चर्च सचिव खजिनदार यांना देण्यात यावी. आपला ख्रिस्तात राईट रेव्हरंड दरबार सिंग, बिशप ऑफ नाशिक, सचिव रॉबिन सी साळवे, सचिव नाशिक धर्मप्रांत, माहितीकर्ता पदाधिकारी नाशिक धर्मप्रांत रेव्हरंड फिलिप वरा, अतिरिक्त पदभार सेंट फिलिप चर्च मराठी, नाशिक रोड रेव्हरंड प्रशांत बनसोडे, सेंट पॉल चर्च मालेगाव, सचिव खजिनदार सेंट फिलिप चर्च मराठी, नाशिक रोड आणि सचिव खजिनदार सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी. याप्रमाणे धर्मप्रांताने हे ऑर्डर या ठिकाणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी मी आपल्या चर्चमध्ये रुजू होत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वर देवबापाने या मंडळीमध्ये सेवा करण्याची ही परमेश्वराने
या ठिकाणी देवबापानेच पाठवलेला आहे असा माझा एक आत्मविश्वास आहे. कारण नाशिक धर्मप्रांतामध्ये गेली 3 टर्म मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून या नाशिक धर्मप्रांतामध्ये काम केलेलं आहे. अनेक मंडळामधून धर्मप्रांताच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे आणि आजही कार्यकारिणीमध्ये मी आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रभूमध्ये सर्वांना सलाम. आपण या ठिकाणी प्रभूचं वचन या ठिकाणी आपण आत्मसात करावं आणि म्हणून यावेळेला आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ पवित्र परमेश्वर देव बाप्पा, प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो की पवित्र परमेश्वरा आज या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी सेवा करण्यासाठी पवित्र परमेश्वरा देव बाप्पा तू एकत्रित केलेला आहे. या मंडळीची सेवा करत असताना लागणारं सर्व सहाय्य देव बाप्पा तू पुरवावस. ही मंडळी ज्या विश्वासामध्ये वाढलेली आहे त्या विश्वासानुसार पवित्र परमेश्वरा तुझं गौरव आम्हा प्रत्येकाकडून व्हावं. म्हणून पवित्र परमेश्वरा या मंडळीला तुझा विशेष प्रकारचा अनुग्रह देवबाप्पा तू करावास. तुझ्या आशीर्वादाने ही मंडळी देवबाप्पा तू आशीर्वादित ठेवलेली आहे. प्रभू प्रार्थना करतो ज्या वचनाद्वारे तू आमचं मार्गदर्शन करतोस, ही वचनं आमच्या आध्यात्मिक या जीवनासाठी प्रभू तू आशीर्वादित कर. समजणारं मन, समजणारे विचार आणि समजणारी बुद्धी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला दे. तोच येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आम्ही मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियानो, जे शास्त्रभाग या ठिकाणी पाहिलेले आहेत, आता मी आपला जास्त वेळ घेत नाही, पण 1-7 मिनटं प्रभूच्या वचनाकडे मी आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित करत आहे. स्तोत्रापन 84:8-12, प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 1-11 आणि प्रगटीकरण 21:1-7 आणि जे शुभवर्तमान या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय 20 आणि 26 वचन. पवित्र शास्त्रातून या देवाच्या पवित्र वचनाकडे प्रियांनो आज आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना निश्चित अर्थाने देवाच्या या वचनाकडे प्रियांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून पवित्र वचनातून या ठिकाणी आम्ही पाहत असताना की वचन 23 आपण पाहतो म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावं आणि त्यावरून जगाने समजून घ्यावं की तू मला पाठविले आहे. जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. प्रियानो, पवित्र शास्त्रातून या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करत असताना आमचं या सेवेसाठी पवित्रीकरण, देवाची सेवा करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे. आणि यासाठी आमचं हे पवित्रीकरण कसं असावं. कारण प्रियानो, देवाच्या या पवित्र वचनातून आम्ही निश्चित अर्थाने पाहत असताना खरोखर आम्ही या वचनाकडे पाहतो की अगदी इब्री 12:14 असं म्हटलेलं आहे की सर्वाबरोबर शांतीने राहण्याचा आणि ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने प्रियानो केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपला स्वभाव बदलत नाही तोपर्यंत प्रियानो कोणतीच गोष्ट आमच्या हातून घडत नाही. आणि आज आम्हाला पवित्रीकरणासाठी जे जीवनाचं फळ जे प्रगट आम्हाला केलेलं आहे की आपल्या तारणाऱ्याला पवित्र करण्यात आलं म्हणून आपल्यालाही पवित्र केलं जाणं आवश्यक आहे.
तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. जो देवाने त्याचा पवित्र आत्मा आम्हामध्ये घातलेला आहे, त्या अनिर्वाच्य कन्याने प्रियानो तुम्ही आणि मी देवाकडे मध्यस्थी करतो. तो पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, कारण ज्याने पित्याने पवित्र कार्यास्तव आम्हाला जगात पाठवलेलं आहे. आणि म्हणून या देवाच्या पवित्र वचनाकडे आम्ही पाहत असताना निश्चित अर्थाने आत्ताच आम्ही या ठिकाणी या वचनाकडे पाहतो की यासाठी की त्याने पूर्ण होऊन जगाने समजून घ्यावं की तू मला पाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या सार्वकालिक जीवनासाठी जी आम्हाला धन्य आशा आहे, यासाठी आमचं विशेष प्रकारे प्रियानो आमचं प्रत्येकाचं पवित्रीकरण कसं व्हावं, आम्ही स्वतःला पवित्र करावं. जोपर्यंत आम्ही आमचं पाप कबूल करत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या पापाचा पश्चाताप देवाच्या पवित्र चरणाजवळ करत नाही, जोपर्यंत आम्ही आमचा विश्वास त्यावरती दृढ करत नाही, तोपर्यंत आम्हाला या कोणत्याच गोष्टीची जाणीव प्रियानो आमच्या अंतःकरणाला होऊ शकत नाही. कारण आम्ही या ठिकाणी पाहतो की ज्या विश्वासणाऱ्यासाठी पवित्रता ही देवाची इच्छा आहे. तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि म्हणून प्रियानो पवित्र शास्त्रातून ज्या ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेला तेलसनिकराचं पत्र 5वा अध्याय यामध्ये प्रियानो आम्ही पाहतो की आत्म्याला विझू नका, सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. संत पाऊल आम्हाला या पत्रामधून जे मार्गदर्शन तो करतो की तेलसनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय 19 ते काही वचन की आत्म्याला विझू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. जे वाईट आहे, जे समजण्याचं ज्ञान परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, या वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून आम्ही दूर राहावं. कारण तो म्हणतो शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण आणि पवित्र करो. जो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त की तो म्हणतो की देव तुम्हास परिपूर्ण आणि पवित्र करो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, तुमचा जीव, तुमचं शरीर ही निर्दोषपणे संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हास पाचारण करणारा विश्वासनीय आहे आणि तो हे करीलच. देवाने प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रत्येकाला परमेश्वराने निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही निश्चित अर्थाने या देवाच्या पवित्र वचनाकडे पाहत असताना या सर्व वाईट गोष्टीपासून आम्ही दूर राहावं की शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण आणि पवित्र करो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव, शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत की तुम्हाला पाचारण करणारा विश्वसनीय आहे. आज ज्यावरती प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणारा आहे, हा विश्वास प्रियांनो आम्ही ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की अशी कोणती व्यक्ती म्हणू शकत नाही माझं तारण झालेलं नाही. जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो त्याचं तारण झालेलं आहे. आम्हाला आमचं तारण साध्य करून घेत असताना निश्चित अर्थाने प्रियांनो आम्ही ज्या वचनाद्वारे, ज्या पवित्र वचनाने, जलस्नानाने आम्ही स्वच्छ करून स्वतःला पवित्र करावं. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या पवित्र वचनामध्ये जात असताना आम्ही विश्वासणाऱ्यांनी सत्यात समर्पित व्हावं. तुझं वचन हेच प्रभू सत्य आहे. म्हणून ही पवित्रकरण आम्हाला आहे. ज्या वेळेला आम्ही वचनाद्वारे पाहतो गलतीकराच्या पत्रामध्ये
की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, दोन्ही परस्पर विरुद्ध आहे. मग देहाचे कर्म आम्हाला त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहे. जार कर्म अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा, ही देहाचे कर्म आहेत. जोपर्यंत ही कर्म आमच्यातून दूर जात नाही तोपर्यंत आमचं पवित्रीकरण होत नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं फळ आनंद, प्रीती, शांती, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन हे आहे. मग आम्हाला आमचं पवित्रीकरण होत असताना प्रियांनो आम्ही कशा प्रकारे देवाला समर्पित व्हावं आणि परमेश्वर देव बाप्पाने प्रियांनो आम्हाला येशूने त्याच्या स्वरक्ताने लोकांना पवित्र करावं म्हणून प्रियांनो आम्ही पाहतो त्याने विशीबाहेर त्याने मरण सोसलं. आमच्यासाठी त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला आणि आम्हाला हे जीवन प्रियांनो त्याद्वारे प्राप्त झालं. आणि म्हणून प्रियांनो आम्ही देवाच्या या पवित्र वचनातून आम्ही जात असताना पाहत असताना निश्चित अर्थाने या सर्व गोष्टी प्रियांनो आमच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो आम्ही ठेवत असताना कशा प्रकारे आमचं पाप जोपर्यंत आम्हाला समजत नाही, आम्ही कबूल करत नाही, तोपर्यंत आमचं पवित्रीकरण प्रियांनो होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो मी पाहतो 12 वर्ष रक्तस्रावाने पिटलेली स्त्री, अनेक औषध उपचार तिने केले, पण तिचा रोग अधिक बळावत चालला होता. पण ज्या वेळेला प्रियांनो आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून जात आहे आणि तिने मनामध्ये विश्वास ठेवला, मी जर प्रभूच्या वस्त्राला शिवले तर माझा रोग बरा होईल. हा तिच्या अंतःकरणामध्ये तिच्यामध्ये असणारा तो दृढ विश्वास. आणि ज्या वेळेला प्रियांनो आम्ही पाहतो की ती गर्दीमध्ये घुसली आणि गर्दीत घुसून तिने हळूच प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला, प्रभूला स्पर्श झाला, अशुद्धतेचा स्पर्श पवित्रतेला झाला, अशुद्धतेचा स्पर्श पवित्रतेला झाला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मला कोण शिवलं, कारण माझ्यातून शक्ती निघाली. ती स्त्री भीत भीत कापत कापत प्रियांनो आम्ही पाहतो पुढं आली आणि तिने कबुली दिली, प्रभूजी मी तुमच्या वस्त्राला शिवले, मुली जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. प्रियांनो तितका विश्वास तिने अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला. ज्या वेळेला तिने स्पर्श केला तिचे सर्व पाप पुसले गेले. तिला पवित्रतेचा स्पर्श झाला, ती पवित्र शुद्ध झाली आणि पापापासून मुक्त झाली. प्रियांनो आम्हीही आमचं जीवन देवाला विशेष प्रकारे प्रियांनो आम्ही समर्पित करावं. आणि म्हणून त्याकरता आम्ही स्वतःला समर्पित करत असताना निश्चित अर्थाने आत्मसमर्पण करावं अशासाठी की येशू ख्रिस्ताला पवित्र होणे, कारण मला देखील पवित्र होणे आवश्यक आहे की देवाचा पवित्र पुत्र अधिक पवित्र आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्हीही त्यावरती विश्वास ठेवून चालावं आणि प्रभूने त्या वचनामध्ये प्रियांनो निश्चित अर्थाने आम्हाला चालवावं. देवबाप करो आणि त्याच्या या पवित्र वचनाद्वारे परमेश्वर आम्हा प्रत्येकाचं या ठिकाणी मार्गदर्शन करो. आमेन. आपण आपल्या अर्पणे सद्भावने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या, त्यांनी तुम्ही सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. देवाला बर्फ यज्ञ करा, परात्परापुढे आपले नवस फेडा, परमेश्वराच्या नावाचे थोरू घ्या अर्पण मी त्याच्या यावेळी आपण गीत गावा. गीत नंबर 470 गीत नंबर 470 गीत नंबर 470.
ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु मनात विचार दोनो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठे बनवा लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु निर्दयताची धनाढ्यताही ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच अवघा ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु प्रियतर जन्मभूमिः ख्रिस्तार्पणमस्तु दैन्यहि देवा वैभवहिते ख्रिस्तार्पणमस्तु आशा माझी इच्छा विषयते ख्रिस्तार्पणमस्तु मम आश्रुते ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगने मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग हे सारे ख्रिस्तार्पणमस्तु
प्रार्थना करूया. हे जगाचे निर्माण करत्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने अर्पणाची तुझ्या पवित्र मेजर आम्ही स्वस्थ सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपणास अर्पून तुझ्या सेवेकरता तू प्रताप ईश्वराला सादर करतो. यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू यांच्याद्वारे आमेन. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने व ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जीने वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साक्रमेंट घ्या व लीन भावे गुडघे टेकून सर्वसमर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्वसमर्थ परमेश्वराकडं सर्वसामान्य पाप कबुली आपण एकत्र मिळून म्हणूया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माण करत्या, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे व दुष्टाई तूच प्रतापी ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्या द्वारा वेळोवेळी अत्यंत अधमपणे केली आहेत आणि त्यांच्या द्वारा आपणावर तुझा संताप व क्रोध येथेने चेतविला आहे. ते आम्ही पदरी घेतो आणि त्याकरिता शोक करीतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हास दुःखकारक आहे, त्यांचा भार आम्हास असह्य आहे. हे परम दयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन जीवनाने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. सर्वसमर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परमदैन वचन दिले ऐकायचे मार्फत पश्चाताप करून खरा विश्वासाने त्याचकडे वळतात, त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करील. तो तुम्हावर दया करू, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करू आणि सर्व सदाचना तुम्हाला स्थिर व दृढ करू आणि तुम्हा सनातन जीवना प्रज्ञ हो. आमचा प्रभू श्री ख्रिस्त यांच्याद्वारे आमीन. प्रभू तुम्हासह असो, तुझ्या आत्म्यासह तो असो. आपण आपल्या अंतःकरणे उंचावा, ते आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपला प्रभू ईश्वर त्याची उपकार स्तुती करू. असे करणे योग्य उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आहे करत आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही स्वर्गात तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा, सर्व समर्थ सनातन देवा, म्हणून दूत, मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गर्व नसतावित आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहेत. हे परत्पर प्रभू, तुला गौरव असो. आमीन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. ऊर्ध्वलोकी होसाना. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बाप्पा, तू खरोखर पवित्र आहेस. तूच खरोखर धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेने तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण कराव्यास आणि क्रुसावरील मरण भोगाव्यास दिलेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकदाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण अन्योन व प्राप्त यज्ञ अर्पण प्रायश्चित्त केले आणि आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यात दिली व म्हटले, घ्या, खा, तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या,
कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हा करता व बहुता करता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. हे अत्यंत दयावंत बाप्पा, आम्ही तुला नम्रतेने विनवतो की तू आपला पवित्र जीवनदात मम्मावर आणि या तुझ्या देणग्यावर पाठव, अशासाठी की जी भाकर आम्ही मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी. जो प्याला आम्ही आशीर्वादित करतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. हे प्रभू, येथे आम्ही आपणास व आपल्या जीवात्म्यास व आपल्या शरीरास पवित्र जिवंत यथायोग्य असा यत्न व्हाव्यासाठी तुला अर्पण समर्पित करीतो. आम्ही आपल्या भवित पापामुळे तुला काही यत्न अर्पवास योग्य नाही, तरी आम्ही तुला विनवितो की आमच्या योग्य अयोग्यतेकडे पाहू नकोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ बाप्पा तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे आणि शिकविल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या प्रधानची क्षमा करीतो तशी तू आमच्या प्रधानची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. प्रभूची शांती तुम्हास सर्व काळ असो. आपण थोड्या वेळ शांत राहूया. प्रभूच्या मेजाजवळ येण्याकरता नम्रतेची प्रार्थना आपण सर्वजण यावेळेला करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या भवित आणि महान करू भरवसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रियपुत्र येशू ख्रिस्त याचे मांस आम्ही असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराकडून निर्मल व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्ताकडून आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्याचमध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवा शांती. आमेन.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त तुम्हा करता दिलं जात आहे. विश्वासाने जवळ या व त्यावर पोषण करा. और पुनी दे हाला प्रभु ने, और पुनी दे हाला प्रभु ने, स्थापन विधि केला प्रभु ने, स्थापन विधि केला प्रभु स्थापन विधि केला. और पुनी दे हाला प्रभु ने, और पुनी दे हाला प्रभु ने, स्थापन विधि केला प्रभु ने, स्थापन विधि केला प्रभु ने, स्थापन विधि केला. पवित्र प्रभूच्या आऊनी शरीरा, दिव्य प्रभूच्या आऊनी शरीरा, पवित्र रुधिराला संयुनी गाऊ अनंत त्याचा, पियुनी गाऊ अनंत त्याच्या, प्रेमाला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने, स्थापन विधी केला. और पुनी दे हाला प्रभूने, और पुनी दे हाला प्रभूने, स्थापन विधि केला प्रभूने, स्थापन विधि केला प्रभूने, स्थापन विधि केला. तूच उपाध्या बली जगताचा, तोच उपाध्या बली जगताचा, प्रेमासव झाला शास्त्र रहस्या तोच दाखला, शास्त्र रहस्या तोच दाखला, देई अभयाला प्रभूने, स्थापन विधी केला प्रभूने, स्थापन विधी केला. और पुनी दे हाला प्रभूने, और पुनी दे हाला प्रभूने, स्थापन विधि केला प्रभु
करी कृपाच संताला म्हणून सुमने आपण जाऊ म्हणून सुमने आपण जाऊ मार्ग त्यायाला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला अर्पुनी देहाला प्रभूने अर्पुनी देहाला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला जगनियंता संत रक्षता जगनियंता संत रक्षता देशी दिवनाला सदा सर्वदा आम्हा संगे सदा सर्वदा आम्हा संगे नमो सकल त्याला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला अर्पुनी देहाला प्रभूने अर्पुनी देहाला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला प्रभूने स्थापन विधी केला विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ विजयी हुआ विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ शैतान हारा हुआ मेरा यीशु विजयी हुआ शैतान हारा हुआ मेरा यीशु विजयी हुआ विजयी हुआ विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ विजयी हुआ विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ शैतान हारा हुआ मेरा यीशु विजयी हुआ शैतान हारा हुआ मेरा यीशु विजयी हुआ प्रभू तुम्हा असं असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदजिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझे उपकार स्तुती यासाठी करतो की ज्या या पवित्र रसांचा यथायोग्य स्वीकार केला आहे त्यामाच तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अमूल्य शरीराच्या व रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तू आमची खात्री करतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रसमय शरीर आहे तिच्या आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रेपुत्राचा दुःखभोग अमूल्य मरण याच्या पुण्यामुळे
तुझ्या सनातन राजाची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बाप्पा, तुला मी अत्यंत नम्रतेने विनवतो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागितेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू नियोजले आहेत ते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तुझं पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर त्याचा प्रसाद हो. आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभुदेवा, स्वर्गातील राजा, सर्व समर्थ देव बाप्पा, हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभुदेवा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाचे पापहरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पापहरण करणाऱ्या आमची प्रार्थना स्वीकारून घे. हे देवपित्याच्या उजवीकडे असणाऱ्या आम्हावर दया कर. स्वीकारून घे. हे देवपित्याच्या देवपित्याच्या उजवीकडे उजवीकडे असं नसता असणाऱ्या आम्हावर दया कर. कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासह देवपित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि